एक भावना आहे जेव्हा दुभंग झाला किंवा दोन पक्ष वेगळे झाले ती सल सगळ्यांच्या मनात होती जे व्हायला नको ते झालं आणि एका शिवसेनेच्या दोन पक्ष झालेले आपण बघितलेले होते। आज असं वाटतं की ती वेळ आलेली आहे की दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला नवा पर्याय द्यावा आणि जर असं झालं तर तो नवा पर्याय असेल का महाविकास आघाडी महायुतीच्या पेक्षाही वेगळा पर्याय? अगदी ह्या दोघांपेक्षाही वेगळा असेल तो। या दोघंही महायुती का महाविकास आघाडी यापेक्षाही तो खूप मोठा वेगळा प्रयत्न असेल आणि तो लोकांनी मान्य केलेला असेल। खरे साहेब, मग महाविकास आघाडीचं काय हा प्रश्न तुमच्या मित्रांच्या मनात निर्माण होऊ शकतो? काँग्रेसला वाटू शकतं आमचं काय बाबा? नाही, महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आता पाहणा तुम्ही पवारसाहेब परवाच्या मिटिंगला गेले नाही, संजय राऊत साहेब गेले होते, तिथे पण काही कोणाचा काही ताळमेळ दिसत नाही। परंतु प्रत्यक्षात इथे सुद्धा त्या काय महायुतीमध्ये सुद्धा काही ताळमेळ दिसत नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांचं तोंड असं बारीक, त्याच्यानंतर मग ते तिकडे असे काय बोलतात, मग हे रोग त्यांच्यावर बोलतात आणि नंतर त्यांच्या मनातले आता भारतीय जनता पार्टीमधले अनेक जण त्या ठिकाणी नाराज आहेत। ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर लोकांना हे वाटतं की इथे सुद्धा काही अलबेल आहे आणि इथे पण अलबेल आहे। त्यापेक्षा कोणताही परिस्थिती त्या ठिकाणी दोघं भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचं कल्याण होईल का? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे हे सगळे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामुळे प्रफुल्ल ठाकरेंचा आशीर्वाद आणि जे त्यांच्या मनात होतं ते शिवसेना प्रमुखांच्या मनात होतं तेच त्या ठिकाणी आता हे दोघं भाऊ करतील असं मला पूर्णपणे खात्री आहे।